अमरावती विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते, कारण की विधानसभेच्या मतदानाला फक्त 48 तास शिल्लक आहेत। वंचितच्या उमेदवाराच्या पाठिंब्यासंदर्भात काँग्रेसची आज बैठक होतीये। अमरावती जिल्ह्यामधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे। या बैठकीला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, आपण जर पाहिलं तर या अगोदर बैठका झाल्या नाहीत, आता फक्त 48 तास उरलेले असताना समीकरणं जी बदलणार आहेत ती थांबवण्याचा प्रयत्न होऊ शकतो का या बैठकीमधनं? श्रद्धा, खरं आहे, कारण 18 जूनला रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि केवळ 48 तास शिल्लक राहिले असताना आता काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे। अमरावतीमध्ये जर बघितलं तर तिहेरी लढत आहे। भाजपाकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षदीप देशमुख आणि वंचितकडून निलेश विश्वकर्मा हे 3 उमेदवार रिंगणात असताना काँग्रेस उमेदवार अचानक मतदारसंघातून गायब झाल्याची चर्चा सुरू होती। अखेर ते हॉस्पिटलमध्ये आढळले आणि त्यानंतर ते प्रचाराला देखील मतदारसंघात आले नाहीत, त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। आणि याच पार्श्वभूमीवर निवडणुकीला 48 तास शिल्लक राहिले असताना आज खासदार बळवंत वानखडे यांच्या कार्यालयामध्ये काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आता बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रमुख मुद्दा असा घेतलेला आहे की ज्यामध्ये काँग्रेस उमेदवार ज्या पद्धतीने प्रचाराला येत नाही आहे, डिजिटल प्रचार करतो केवळ असं सांगितले जात आहे, त्यामुळे वंचितला आपण पाठिंबा द्यायचा का हे या बैठकीमध्ये आता स्पष्ट होईल। बैठकीला सुरुवात झालेली आहे, थोड्या वेळातच का होईना हे चित्र स्पष्ट होईल की काँग्रेसचे जे मतदार आहेत त्यांनी वंचितला पाठिंबा देऊन वंचितला मतदान करावं अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती आता आतमधून मिळते आहे। आणि या बैठकीला जर म्हटलं तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरसह खासदार बळवंत वानखडे आणि काही महत्त्वाचे काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। नेमकं या बैठकीमध्ये आता काय निर्णय घेतला जातो आणि जरी वंचितला पाठिंबा दिला तरी मात्र वंचितला पाठिंबा दिल्यानंतर खरोखर काँग्रेसचे मतदार हे वंचितला मत देणार का हा देखील प्रश्न या निमित्तानं मोठा उपस्थित झालेला आहे। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे। आता नेमकं काँग्रेस कशा पद्धतीचं नियोजन करते आणि आपल्या पाठिंबा वंचितला देतात का किंवा काँग्रेस उमेदवाराला निवडून कशा पद्धतीने आणतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे, फक्त 48 तास उरलेले असताना आता या ज्या घडामोडी घडतायत त्याकडे, परत जी वक्तव्य समोर आली या दरम्यान त्याकडे, आणि आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो का याकडे लक्ष असेल। ताजी माहिती घेत राहू। छगन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।